शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजाङ्घ्रये. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सध्या आपण 2-3 प्रकारे भागवताचं किंवा पुराणांचं श्रवण करीत आहोत. आपल्या आग्नेहोत्री वहिनी ज्या आहेत त्या देवी भागवत सांगत आहेत. त्यानंतर आपले दादासाहेब देशमुख जे आहेत ना ते काका, ते आपल्याला देवी भागवत सांगत आहेत. देवी भागवतामधलं दुर्गा सप्तशती हा भाग ते सांगत आहेत आणि श्यामलाताई ज्या आहेत त्या देवी भागवत सांगत आहेत. आता माझ्याकडे जे माझ्या वाट्याला आलं ते भागवत आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या ग्रंथामध्ये 17ही पुराणं आणि प्लस महापुराण म्हणजे 18 पुराण, त्यानंतर 4 वेद, इतिहास आणि उपनिषद किंवा त्याला आपण वेदांग म्हणतो, वेदांत म्हणतो, ती या सगळ्यांमध्ये मिळून भगवान श्रीकृष्णाच्या लीलाच आहेत सगळीकडे. कारण कृष्ण हा एकच देव असा आहे की ज्याला सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. पुन्हा तिथे त्याला केशव असं नाव दिलेलं आहे. महाविष्णू, विष्णू नाही पण त्याच्यावरचे महाविष्णू. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश जे आहेत या तिन्ही देवता त्या त्या युगामध्ये पुन्हा पुन्हा त्या निर्माण होतात, जन्म घेतात आणि त्यांचं कार्य करतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्यामुळे जसे मार्कंडेय ऋषींच्याबद्दल आपल्याला काल परवा प्रश्न होता की मार्कंडेय ऋषी हे चिरंजीवांपैकी आहेत, सप्तचिरंजीवांपैकी आहेत. त्यामुळे आत्ताचं जे कलियुग चालू आहे ते 28वा कलियुग आहे. आत्तापर्यंतचे कलियुग जे आहे ते 27 कलियुग झाले आणि हे 28वा आहे. आत्तापर्यंत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे सगळे 27 वेळेस ही चौकडी जी आहे ती पूर्ण फिरून गेलेली आहे. म्हणजे 1000 युग असं ते होत होत आता हे 28वे कलियुग आहे. ग्रंथ जे आहेत, पुराणं जे आहेत, त्या पुराणांचे 5 लक्षणं सांगितलेले आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणी च वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षणम. म्हणजे पुराणामध्ये 5 लक्ष सांगितले, 5 लक्षणं, की हे 5 लक्षणं असतील तर त्याला पुराण म्हणतात. पण श्रीमद भागवत जे आहे त्यामध्ये या 5च्या व्यतिरिक्त
अजून 5 आहेत, म्हणजे 10 लक्षणं भागवत महापुराणामध्ये आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूर्तयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. अशा प्रकारे ते 10 लक्षणं जी आहेत ती या भागवत महापुराणाचे सांगितलेले आहेत. एक चांगला श्लोकसुद्धा आहे. त्या श्लोकामध्ये या सगळ्या 18ही पुराणांचा उल्लेख केलेला आहे. मद्वयं भद्वयं चैव व्रत्रयं व चतुष्टयं अनापलिंगकुस्कानि पुराणानि पृथक पृथक. आणि पुन्हा या सगळ्या पुराणांचं पुन्हा विश्लेषण सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा प्रकारे पुन्हा झालेलं आहे. सात्विक पुराण म्हणजे विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्मपुराण आणि वराह पुराण. त्यानंतर राजस पुराण जे आहेत, जे राजसी वृत्तीचे राजस पुराण जे आहेत ते म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण आणि वामन पुराण. आणि तामस जे आहे त्यामध्ये मत्स्य, कूर्म, लिंग, वायू, स्कंद आणि अग्निपुराण असे संदर्भ या पुराणांच्या संदर्भामध्ये वाचनात आले होते. आज सहज योगायोगाने ते सांगण्यात आले. आपलं आता जे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीला आपण भजन म्हणूया आणि नंतर कथाभागाला सुरुवात करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. श्रीकृष्णाष्टकम्. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं, सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं, मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं, करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं, कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, वृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं, यशोदया समोदया गोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं, सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं, समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं, भुवोमरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं, दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं, गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दिनं नमामि गोपनन्दनं, नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं, समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं, निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं, विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं, यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां, प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्, भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम स्कंदातील 8 अध्यायाचं विवेचन आपण पाहिलं. आता 9वा अध्याय जो आहे प्रथम स्कंदातील युधिष्ठिर आदींचे
भीष्मांच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग हा जो भाग आहे तो आजच्या या 9व्या अध्यायामध्ये आहे. मागील अध्यायात आपण पाहिलं 8व्या अध्यायामध्ये शेवटी की केवढ्या मोठ्या सैन्याचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे त्याचा हिशोब पण सांगितले. एक अक्षणी म्हणजे 21,870 रथ, 21,870 हाती, 65,600 घोडे आणि 1,09,350 पायदळ सैन्य. अशा प्रकारे 2,18,690 सैन्य, 2,18,690 सैन्य म्हणजे एक अक्षौहिणी. आता कौरवांच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं आणि पांडवांच्याकडे 7 अक्षौहिणी म्हणजे असं 18 अक्षौहिणी सैन्य ते आहे त्या युद्धामध्ये लढलेलं आहे. त्यामध्ये कौरव जे आहे सैन्य जे आहे त्या सगळे मारले गेले आणि अनेकांचे पती बांधव मुलं मारल्या गेल्यामुळे त्या सर्वांचं पाप मला लागलं असा शोक युधिष्ठिराच्या मनामध्ये झाला. राज्य मिळालं, युधिष्ठिर आता सार्वभौम राजे झाले इथपर्यंत ठीक आहे, पण मनामध्ये मात्र ही सल होती की माझ्यामुळे या सगळ्यांची हत्या झाली आहे आणि म्हणून त्यांचं ते दुःख जे आहे ते दुःख घेऊन ते बसलेले होते. त्यामध्ये आता पुढे प्रश्न येतो की सूतजी म्हणतात इति भीतः प्रजाद्रोहात सर्वधर्म विवित्सया ततो विनशनं प्रागात यत्र देवव्रतो पतत. आता प्रजेला एवढी मोठी पीडा झाल्यामुळे युधिष्ठिर खऱ्या अर्थाने भयभीत झालेले होते. सर्व धर्मांचे ज्ञान मिळविण्याच्या इच्छेने ज्या ठिकाणी भीष्म त्या रणांगणावर शरशईवर पडून होते त्या ठिकाणी जाण्याचा याने विचार केला की आता भीष्मांकडून आपण काहीतरी उपदेश करावा. अर्थात हे युधिष्ठिराच्या मनामध्ये एवढंच होतं की आपल्या दुःखाचं जे शमन आहे ते होण्यासाठी आपण कोणाच तरी मोठ्यांचा उपदेश घ्यावा, चांगला मार्ग यातून मार्ग कुठला आहे हे विचारावं आणि त्याला भगवान श्रीकृष्णाने दिशा दिली आणि भगवान श्रीकृष्णाने या सगळ्यांना घेऊन त्या कुरुक्षेत्रावर ते आलेले आहेत. आता कुरुक्षेत्र हे जे आहेत हरियाणामध्ये मागे मी सांगितलं असेल खूप मोठा असं ते मैलोगणिक एकही पहाड नाही एकही टेकडी नाही असा तो भाग आहे. आज त्या ठिकाणी सगळं नवीन जग तयार झालेलं आहे, टार रोड आहे, सगळं सिमेंट आहे, सगळं व्यवस्थित आहे, बांधलेलं आहे. पण त्या काळामध्ये ज्या ठिकाणी हे युद्ध झालं कुरुक्षेत्रावर त्या युद्धाची ती भूमी ते मोठं झाड आहे त्याखाली मोठा असा रथ तयार केलेला आहे त्यामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण बसलेले आहेत. ही कुरुक्षेत्राची पुण्यभूमी जी आहे त्याचं दर्शन 20 वर्षापूर्वी घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. अशी ती जागा जी आहे तर त्या ठिकाणी भीष्म जे आहे ते शरशय्येवर पडलेले आहेत. अत्यंत वेदना त्यांना झालेल्या आहेत आणि त्यांचं पूर्ण शरीर आपण त्या सिरियलमध्ये पाहिलं आपण महाभारताच्या भीष्मांचा अंत कसा झाला, भीष्माने कशा प्रकारे कोणत्या परिस्थितीत देह ठेवला आणि त्यामध्ये सुद्धा देह ठेवताना माम अनुस्मर युद्धेचे अंतकालेच मामेव अनुस्मर की माझं स्मरण केलं पाहिजे असं जो गीतेत सांगितलेलं आहे त्याच प्रकारे ही भीष्मांवरती आता ही परिस्थिती ओढवलेली आहे. युधिष्ठिरांच्या बरोबर स्वतः भगवान व्यास आहेत, धौम्य मुनी आहेत, इतर मुनी आहेत, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्णसुद्धा सारथ्य म्हणून आहेत, इतर पांडव बंधू बरोबर आहेत. असे सगळे मिळून त्या ठिकाणी त्या युद्धभूमीवर गेले. एखादा स्वर्गातून पडलेला किंवा खाली अवतरलेला एखादा देव कसा असावा तसं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. ते भीष्म त्याप्रमाणे दिसत होते. सर्व देवर्षी ब्रह्मर्षी राजर्षी म्हणजे जेवढे मोठमोठे अधिकारी सत्पुरुष होते, अधिकारी राजे होते ते सर्व त्या ठिकाणी आलेले होते. त्या सगळ्यांची नावं जी आहेत या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये 2 श्लोकांमध्ये सगळ्यांची नावं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे ते म्हणतात की पर्वत, नारद, धौम्य, व्यास, बृहदश्व, भारद्वाज, परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, सुदर्शन, शुकदेव, कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती म्हणजे देवांचे जे गुरु आहेत हे सगळे त्या ठिकाणी आलेले होते. आता या सगळ्यांची नावं वाचल्यावर माझ्या असं मनामध्ये आलं की ज्या आपल्या सगळ्यांचं एक गोत्र असतं. प्रत्येक म्हणजे ब्राह्मणालाच गोत्र असतं असं नाही, सगळ्या धर्मांमध्ये सगळ्या जातींमध्ये गोत्र आहेत प्रत्येकाचे. त्या गोत्राच्या नावाने जे मूळ पुरुष आपले आहेत
त्यांची नावं या ठिकाणी आहेत. जसं आता आमचं भारद्वाज आहे, तर भारद्वाज ऋषीसुद्धा त्या ठिकाणी होते. बऱ्याच जणांचं वसिष्ठ आहे, काही जणांचं गौतम आहे, अत्री आहे, विश्वामित्र आहे. तर त्या गोत्राच्या आज असणाऱ्या सर्वांना म्हणजे श्रीकृष्ण भक्तांना एक आनंदाची बाब ही आहे की आपल्या गोत्राचे मूळ पुरुष हे त्या ठिकाणी भीष्मांच्या दर्शनाला गेले होते. याबद्दल आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे, आनंद मानला पाहिजे. आणि हे यामध्ये परशुरामसुद्धा होते, जे परशुराम भीष्मांचे गुरु होते. त्यांच्याकडून त्यांनी सगळं हे शिक्षण शस्त्रविद्येचं घेतलं होतं आणि आध्यात्मिक गुरुसुद्धा परशुरामच होते. परशुराम म्हणजे परशुराम आपण पाहतो, रेणुका आख्यान आत्ताच नवरात्र झालं. तर आता आपल्या कुळगुरू आपले जे कुळाचे गुरु किंवा गोत्र जे आहेत ते गोत्राचे मूळ पुरुष जे आहेत ते त्या ठिकाणी होते. भीष्मांनी आता इतके सगळे महापुरुष त्या ठिकाणी आले, योद्धे आले, तर त्या सगळ्यांचं आपण जसं आपल्या घरी कोणी आलं तर उभं राहून आपण स्वागत करतो, तसं भीष्म त्या ठिकाणी उभं राहू शकत नव्हते. कारण हातापायामध्ये सगळीकडे बाण घुसलेले होते आणि ते त्या शय्येवर बाणांच्या शय्येवर पडलेले होते. आपण त्या सिरियलमध्ये पाहिलं किंवा महाभारतात वाचलं असेल की त्यांचं डोकं जे आहे ते खाली मात्र थोडंसं झुकलेलं होतं. पण त्यावेळी त्या प्रसंगी अर्जुनाने बाण मारून त्यांच्यासाठी एक उशीसारखं इंग्रजी एक्स आकाराचे 2 बाण त्या ठिकाणी मारलेले आहेत आणि त्यावर भीष्मांचं डोकं त्यावर ठेवण्यात आलं. अशा परिस्थितीत भीष्म त्या ठिकाणी होते. त्यांनी त्या परिस्थितीतसुद्धा हातांची थोडीफार जेवढी होईल तेवढी हालचाल करून आणि आपल्या डोळ्यातून एक प्रेम व्यक्त केलं आणि आलेल्या या सगळ्या महापुरुषांचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. कृष्णंच तत्प्रभावज्ञ आसीनं जगदीश्वरं हृदिस्थं पूजयामास मायोपात विग्रहं. म्हणजे स्वतः भीष्म हे, कारण त्यांचं वय जास्तच होतं आणि त्या वयामध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या पुढे या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे या वसुदेव आणि देवकीच्या पोटी. त्यामुळे त्यांना ते जन्मापासून ते ओळखतात. आपणही सगळ्या कथांमध्ये ओळखतो, पण भीष्मांचं ओळखणं एक वेगळ्या प्रकारचं होतं की या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा जो महापुरुष आहे, जो पुरुष प्रकृतीच्या आधाराने या सगळ्या गोष्टी करतो, अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करतो, त्यांचं पोषण करतो आणि त्याचबरोबर त्यांचा संहारसुद्धा जो करतो आणि या सगळ्या तिन्ही स्थितींचा जो आश्रय आहे, तिन्ही स्थितींचा जो कर्ता आहे आणि कर्ता असूनही जो अजोपिसन अव्यक्त्मा असं जे गीतेमध्ये वर्णन केलं आहे, अशा स्वरूपात असलेले भगवान श्रीकृष्ण आता माझ्यासमोर आहेत. या आनंदात भीष्म जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव जाणून होते. कारण ते एक स्वलीलेले मनुष्यरूप त्याने धारण केलेलं होतं, पण त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती केव्हाच प्रगट झालेली होती. भीष्म त्या सगळं पांडवांना वगैरे सगळ्यांना उद्देशून तुम्ही म्हणतात ते की तुम्ही सर्वजण भगवंताचे आश्रित असूनही तुम्हाला एवढे मोठे कष्ट झाले. म्हणजे भगवंत आपल्याबरोबर आहे, भगवान श्रीकृष्ण आपल्याबरोबर आहेत आणि हा आनंद तर आहेच आहे, सत्संग तर आहेच, सख्यभक्ती तर आहेच, पण तरी पण त्या सर्वांना एवढे मोठे कष्ट आत्तापर्यंत झाले याच्याबद्दलचं दुःख त्या ठिकाणी भीष्मांनासुद्धा वाटत आहे. मग आता आपण जर म्हणाल की मग भीष्माने आधीच का नाही ते सावध झाले, तर या सगळ्या गोष्टींना पूर्वसुकृत किंवा पूर्वकर्म हे कारणीभूत असतात. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि मुसलमानांचं मोगलांचं सैन्य यांच्यामध्ये लढाया झाल्या असतील, म्हणजे आज जेव्हा आपल्या ठिकाणी समर्थांबद्दलचं एवढं प्रेम आहे, शिवाजी महाराजांबद्दलचा एवढा आदर आहे, तो पाहून मला असं वाटतं की त्या काळातसुद्धा आपण होतो. कदाचित आपण या हिंदवी स्वराज्याच्या बाजूने असो किंवा नसो, कदाचित आपण तिकडेसुद्धा असो विरुद्ध बाजूने, मोगलांच्या बाजूने पण असो, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने त्यांना पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. पण आज आपण कारण ते पाहिलेलं असल्यामुळे त्या पुण्यामुळेच आपण या सन्मार्गाला लागलेलो आहोत असं मात्र मला खात्रीने त्या ठिकाणी वाटतं. आता ते सांगतात भीष्मांना ते सगळं पाहून सगळं या मुलांचं, पांडवांचं, कौरवांचं सगळं लहानपण आठवायला लागलं आणि त्याचा उच्चार ते त्या ठिकाणी करतात.
एवढं तुम्ही भगवंताचे आश्रित असूनसुद्धा हे तुम्हाला कष्ट झाले, तुमच्यावर अन्याय झाला, हे त्याने त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. महाराज पांडू म्हणजे या पाचही पांडवांचे वडील पांडू जेव्हा गेले तेव्हा माता कुंतीने तुम्हाला लहानपणापासून सांभाळलेलं आहे. किती कष्ट झाले असतील त्यांना. तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही अप्रिय घटना घडल्या आहेत त्या सर्व त्या भगवंताच्या लीलाच आहेत. म्हणजे एखाद्याला प्रेरणा देणं, एखाद्याला दुसऱ्याच्या विरुद्ध वागायला लावणं, किंबहुना शस्त्र घेऊन दुसऱ्याला ठार करणं, या जरी चांगल्या गोष्टी असतील, काही वाईटसुद्धा गोष्टी असतील, तरी या सगळ्यांची प्रेरणा एक भगवंतच असतो. आणि तो भगवंत चांगल्या माणसांकडून चांगली कामं जशी करून घेतो, तसंच वाईट माणसांकडूनसुद्धा वाईट कामं करून घेतो. कारण त्यांच्या त्यांच्या पूर्वपुण्याने, पूर्वसुकृताने ते या घटनेमध्ये साक्षीदार होत असतात किंवा सहभागी होत असतात. म्हणून यत्र धर्मसुतो राजा गदा पाणी वृकोदरः कृष्णो स्त्री गांडीवम चापम सुरत कृष्णस ततो विपता. असा एक श्लोक या ठिकाणी आलेला आहे की धर्मराज युधिष्ठिर, ज्यांना आपण धर्मराज म्हणतो, यमधर्म म्हणतो, त्यांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. ते स्वतः धर्मराज असूनसुद्धा त्यांना त्या द्यूताच्या खेळामध्ये त्या ठिकाणी हार पत्करावी लागली. गदाधारी भीम आहे. केवढी भीमाची शक्ती असेल. भीमाची पाठ जमिनीला टेकल्याबरोबर 1000 हत्तीचं बळ त्या भीमामध्ये येत होतं असे म्हणतात. लहानपणी हैदराबादला असताना तिकडे साऊथ इंडियाचे तेलुगू वगैरे सिनेमे जे असायचे ते अनेक प्रकारचे आजही तसे आहेत त्यांचे, की आपल्या धार्मिक कथांवर, पौराणिक कथांवर आधारलेले ते सिनेमे असायचे. त्यामध्ये खूप छान असे सिनेमे पाहिल्याचं मला आठवतं. आणि भीमाचं ते युद्ध करणं वगैरे पाहिलं की लहान मुलांच्या अंगामध्ये सुद्धा वीरसीचा संचार होतो. असा भीम तुमच्या बाजूने आहे. अस्त्रवेत्ता, सगळ्या अस्त्रामध्ये शस्त्र म्हणजे आपण जसं म्हणतो तलवार आहे, ढाल आहे, ही सगळी शस्त्र झाली. अस्त्र जे आहे ज्यामध्ये आचमन करून मंत्रोच्चारपूर्वक त्या देवतेचं आवाहन केलं जातं आणि ती देवता त्या अस्त्रांची ती पुरवती आणि त्या योद्ध्याच्या हातामध्ये ते अस्त्र येऊन प्रगट होतं आणि त्यानंतर त्या अस्त्राचा प्रयोग केला की हमखास समोरच्या शत्रूचा पराजय होतच असे. अशी शक्ती त्या अस्त्रवेत्या अर्जुनाकडे होती आणि तो अर्जुन तुमच्या बाजूला होता. ज्याच्याकडे गांडीव धनुष्य होतं. एवढं मोठं धनुष्य असलं तरी तो किती लिहिलेल्या ते हातात पकडू शकत होता. आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या बाजूने होते. कृष्ण त्यांचे भाऊच आहेत. हे आत्तेभाऊ आणि तो मामे भाऊ आहे. आणि एवढं सगळं असतानासुद्धा तुमच्यावर अशा विपत्ती याव्यात याचं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं. पण आपल्याला समर्थ जे सांगतात, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. सगळ्याचा करता हा देव आहे हे लक्षात घ्यावं. आणि मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी. दुर्योधनाच्या ठिकाणी हे 2 चरण होते आणि रामकर्ता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. हे दुसरे 2 चरण आहेत ते पांडवांच्या ठिकाणी होते. आणि पांडवांच्याकडे असणारी सख्यभक्ती, सख्यभक्तीचा जो समास आपण वाचला 8वा, 4थ्या ह्याच्यात दशक 4 समास 8 सख्यभक्ती, त्यामध्ये लिहिलेलं आहे की सख्य तरी खरेच करावे. आणि कसं सख्य केलं की पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. लाक्षागृहामध्ये पांडव जळत असतानासुद्धा त्यांना विवरद्वारे म्हणजे जमिनीमध्ये भुयार करून त्यातून त्यांना सहजपणे बाहेर काढलं. हे कशामुळे, हे कोणामुळे? ते त्या भगवान श्रीकृष्णामुळे. आणि मग आपल्याला सांगतात की हे भगवान श्रीकृष्ण जे आहेत जे तुमच्याबरोबर लहानपणापासून होते, तुमच्याबरोबर खेळलेले आहेत आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे ते सगळं कामही करत होते. किंबहुना तुमचा नौकर म्हणूनसुद्धा अनेक प्रसंगी तुम्ही त्यांना कितीतरी कामं सांगितली आहेत आणि ती कामं त्यांनी मुकाट्याने केलेली आहेत. कारण धर्मराज जे आहेत ते कृष्णापेक्षा वडील होते. आणि मग ते सांगतात की तुम्ही ज्याला मामे भाऊ समजता, मामाचा मुलगा म्हणजे कुंती, वसुदेव जे आहेत ते कुंतीचे भाऊ होते, त्याला मित्र तुम्ही समजता, हित करता. आमचं हित करणारा हा एकच कृष्ण आहे. काही प्रसंगी त्याला मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्याने कार्य केलेलं आहे.
युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपला दूत म्हणून कौरवांच्याकडे पाठवलेला आहे. सारथी म्हणून तुम्ही त्याला आपल्या रथावर घेतलेला आहे. अर्जुन नेहमी सारथी म्हणून आपल्या लगाम, घोड्याचे लगाम जे आहेत ते सगळे भगवंताच्या हातात दिलेले आहेत. आणि एवढं असूनसुद्धा भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते स्वतः भगवान आहेत, ते स्वतः परमात्मा आहेत. आणि हे त्यांचं रूप जे आहे ते मी माझ्या डोळ्यांनी या ठिकाणी माझ्यासमोर पाहत आहे. अशा प्रकारे भीष्म त्या ठिकाणी सगळ्यांना सांगत आहेत. भक्त्यावेश्य मनो यस्मिन् वाचा यन्नाम कीर्तयन् त्यजन कळेवरं योगी मुच्यते कामकर्मभिः. जे योगी पुरुष आहेत ते अत्यंत भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपलं मन एकाग्र करून, मन त्या ठिकाणी गुंतवून, विषयामध्ये जाणारं आपलं मन जे आहे ते विषयाकडून ओढून घेऊन, आत ओढून घेऊन आपलं मन त्या भगवंताच्या चरणीच गुंतवून ठेवतात. आणि हे करत असताना जे वाणीने भगवंताच्या नामाचं संकीर्तन करीत असतात. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यांचा प्राणत्याग करतात ते खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वकर्मातून, कर्माच्या बंधनातून, अनेक प्रकारच्या कामनांमधून आत्तापर्यंत प्राप्त झालेले इतर देह असतील, इतर योनी असतील, त्या सगळ्या कर्मबंधनापासून ते मुक्त होतात. आणि म्हणून भीष्म अशी त्या ठिकाणी इच्छा प्रकट करतात की मी प्राणत्याग करेपर्यंत हे भगवान श्रीकृष्ण येथेच राहावेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे श्लोक आहेत. अंतकालेच मामेव स्मरणोक्त्वा कलेवरं यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय तद् सदा तद्भाव भाविताः. तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च मय्यर्पितो मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयो. 4थ्या अध्यायामध्ये 5वा, 6वा, 7वा श्लोक आहेत. आता तेच श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये हे बोलत आहेत. हे पटकन आपल्या लक्षात येत नाही. अरे हे तर श्लोक गीतेमधले आहेत, मग गीतेमध्ये जे आहे तर ते तिकडे कसं काय? कारण तेच कृष्ण आहेत जे महाभारतामध्ये आहेत आणि तेच कृष्ण त्या महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला हा सगळा उपदेश करतात. म्हणून त्या शरशयीवर पडलेल्या भीष्मांचं हे सगळं बोलणं ऐकलं आणि कृष्णाने त्या ठिकाणी खूण केलेली आहे की युधिष्ठिरांना की आता जाऊन तुम्ही सगळे त्यांच्या भोवती बसा आणि त्यांच्याकडून धर्मसंबंधी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा, ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. असाच इतिहास आपण पुढे पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर धर्मराज संभाजी महाराज जे आहेत म्हणजे 1681 ते 89 या काळामधलं आपण इतिहास जसं जाणतो त्याप्रमाणे जे काही वर्तन संभाजी महाराजांचं झालं असेल, आपल्या शिष्याचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज यांना क्वचित घेता आडनान मार्गी लावतो त्वरे या न्यायाने समर्थाने पत्र पाठवून त्यांना सन्मार्ग जो आहे तो दाखवलेला आहे संभाजी महाराजांना. अति सर्वत्र वर जावे, हटनिग्रही न पडावे, पाण्यातील तुंब निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे. या सगळं मोठं पत्र आहे. ते पत्र त्या संभाजी महाराजांच्याकडे समर्थाने पाठवून दिलं. आणि त्यानंतर जसं गीतेमध्ये आहे तसं की करिष्ये वचनम तव, हे जसं या ठिकाणी अर्जुनाने म्हटलेलं आहे की भगवंता तू सांगशील तसं मी करेन, तसं त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी सुद्धा खात्री दिलेली आहे. आणि मग संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते त्या पत्राप्रमाणे झालेलं आहे हे आपण पाहतो. शेवटी ते लिहितात, त्याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या वेगळे आता विशेष काय लिहावे, असं शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात. तसंच या ठिकाणी म्हणतात, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, म्हणजे युद्धाचा प्रसंग असला तरी मनामध्ये माझं स्मरण करत तू युद्ध हे जे आहे, हे जे कर्म तुझ्या वाटेला आलेलं आहे ते कर्म तू करत राहा. मयर्पित मनोबुद्धी, म्हणजे मन बुद्धी हे सगळं मला अर्पण कर. आणि मामे वैश्यचं संशयम, याबद्दल कुठलाही संशय बाळगू नको. एक चांगलं गीत आहे पहा, आपण सगळ्यांना आवडतं ते, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिरत प्राण तन से निकले. त्याच गीतामध्ये जो भाव आहे तोच भाव या ठिकाणी भीष्मांच्या चेहऱ्यावर सर्वांना दिसत होता.
त्यावेळेस युधिष्ठिराने आणि या सगळ्या पांडवांनी मिळून काही प्रश्न विचारले. ते प्रश्न म्हणजे दानधर्म म्हणजे काय, राजधर्म म्हणजे काय, मोक्षधर्म म्हणजे काय, स्त्री धर्म कोणता आहे, स्त्रीने कशा प्रकारे वागावं, भगवत धर्म, भगवंताचा भक्त असणारा भगवत धर्म कोणता, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाच्या प्राप्तीचे साधन कोणते, असे सगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले. त्यामध्ये सांगताना अनेक उपाख्याने भीष्माने त्या ठिकाणी वापरलेले आहेत. इतिहास म्हणजे आपल्या महाभारतातले अनेक दाखले त्याने त्या प्रसंग त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. या सगळ्यांचं वर्णन स्वतः भीष्माने त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे आपण पाहतो, आत्ताच आमचा प्राचार्य अतुल तटे सर जे आहेत नाशिकचे श्रीराम संस्कृत विद्यालयाचे, त्यांनी 10-12 दिवसाचा विष्णू सहस्रनामाचा एक ऑनलाईन वर्ग घेतला होता. त्यामध्ये विष्णू सहस्रनाम जे आहे ते अर्थासह संहिता देऊन त्यांनी आम्हाला शिकवलेलं होतं. त्याप्रमाणे त्या विष्णू सहस्रनामामध्ये युधिष्ठिराने जो प्रश्न विचारला, म्हणजे याच प्रसंगामध्ये भीष्मांच्याकडे जो प्रश्न विचारला तो प्रश्न त्यामध्ये आहे. त्यामध्ये युधिष्ठिर म्हणतात, किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर् मानवः शुभम को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन् मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. किमेकं दैवतं लोके, असं कोणतं एक दैवत आहे की ज्याची उपासना केल्यानंतर सर्व देवांचा कृपा जी आहे ती त्या भक्ताला प्राप्त होते. किंवाप्येकं परायणम, या भवसागराला तरुण जाण्यासाठी काय आहे की जे नाम घेतल्यानंतर मला हा सहजपणे तरुण जाता येईल. स्तुवंत कमर्चंत, स्तुवंत म्हणजे ज्याची मी स्तुती करावी, कमर्चंत म्हणजे ज्याची मी अर्चना करावी, प्राप्नुयुर मानवः शुभम, तर ते माणसाला प्राप्त व्हावं असं कोणती विद्या आहे, असं कोणतं ज्ञान आहे ते तुम्ही आम्हाला सांगावं. को धर्म सर्वधर्माणां, सर्व धर्मांमध्ये असा कोणता धर्म आहे जो मानवाने आचरणात आणला पाहिजे. भवतः परममतः किं जपन् मुच्यते जंतुर, जंतू म्हटलेलं आहे म्हणजे मानवालासुद्धा जंतू म्हटलेलं आहे. जीवजंतू आपण जसं म्हणतो तसं इतकं पदार्थ असा हा शरीर हे आपल्याला प्राप्त झालं, पण त्यांनी कोणत्या प्रकारचा जप करावा. किं जपन् मुच्यते जंतुर जन्मसंसार बंधनात, की या संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय करावं असं जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा भीष्माने सांगायला सुरुवात केली, जगत्प्रभुं देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम स्तुवन्नाम सहस्रेण पुरुष सततो तितः. आपण पाहतो या विष्णू सहस्रनामामध्ये 13व्या श्लोकापर्यंत प्रस्तावना आहे. पुढे 14 ते 120 श्लोकापर्यंत सहस्रनाम भगवान विष्णूंची सगळी 1000 नावं आहेत आणि शेवटी 20-22 ओव्यांमध्ये त्याची फलश्रुती दिलेली आहे. ही जी विष्णू सहस्रनामाची संथा जी आहे ती त्या रणांगणावर त्या ठिकाणी या सगळ्या पांडवांना त्या ठिकाणी दिलेली आहे, ती भीष्माने दिलेली आहे. आता अजून एक या अध्यायाचं महत्त्व या दृष्टीने आहे की देहत्यागाच्या वेळेस भीष्मांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवंत समोर आहेत. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. आता या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये अशा प्रकारच्या स्तुती अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. ही भीष्माने केलेली एक स्तुती आहे. पुढे गर्भस्तुती आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा त्या मथुरेच्या कारागृहामध्ये जेव्हा जन्म होणार असतो तेव्हा भगवंत त्या ठिकाणी आता प्रगट होणार आहेत आणि म्हणून त्या गर्भाची स्तुती सर्व देवतांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा ही सगळी गायी गुरं गोप हे सगळी त्या ब्रह्मदेवानी पळवून नेली होती त्यावेळेस ब्रह्मदेवानी हताश होऊन शेवटी आपली हार मानून भगवंताच्या समोर येऊन त्यांनी आपलं मुकुट त्या ठिकाणी भगवंताच्या पायाशी ठेवलेलं आहे आणि हात जोडून क्षमा मागितली. त्यावेळेस ब्रह्मदेवानी श्रीकृष्णाची स्तुती केली. ती स्तुती त्याच्यामध्ये आहे. भक्त प्रल्हादाने केलेली स्तुती आहे नरसिंह अवताराच्या वेळेस. त्यानंतर आत्ताच आपण पाहिलं की कुंतीने केलेली स्तुती मागच्या प्रवचनात आपण पाहिलं की अनेक दुःख अनेक हाल अपेक्षा हे आमच्यावर येऊ द्या, त्याचं आम्हाला दुःख नाही, पण त्या परिस्थितीमध्ये आम्हाला तुमचं स्मरण जे आहे ते प्रकर्षाने जाणवतं. आपली 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा साधी सायकल असेल, जोपर्यंत त्यामध्ये हवा आहे, ती मशीन व्यवस्थितपणे चालू आहे, तोपर्यंत गॅरेजची त्या मेकॅनिकची आपल्याला आठवणसुद्धा येत नाही.
पण ते थोडंसं जरी बिघडलं तर आपण लगेच पाहतो मागे पुढे इथे कुठे मेकॅनिक आहे का, इथे कुठे कोणी आहे का. तसं सुखमय सुमिरन करे सब करे, दुःखमय करे नकोय. दुःखाच्या ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं तर भगवंत आपल्याला कशी साथ देतो याचंच ही स्तुती ही कोणतीने केलेली स्तुती आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. आता हे भीष्मकृत जे आहे, भीष्मस्तुती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. या पहिल्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये 32 ते 42 या श्लोकामध्ये 11 श्लोकामध्ये भीष्मांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली आहे. ती अगदी प्रसिद्ध अशी आहे. सगळ्याच भागवतकारांनी भागवत प्रवचनाच्या वेळेस या स्तुतीचा उल्लेख केलेला आहे. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वतपुंगवे विभुम्नी स्वसुखमुपगते क्वचित हर्तुं प्रकृतिमुपेषु यद्भव प्रभाव. ते म्हणतात सुरुवातीला आता भगवंत समोर दिसत आहेत, आता आपल्याला प्राण ठेवण्याची किंवा देह ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि भीष्म हे इच्छामरणी आहे, हे त्यांना मिळालेला वर आहे. हे सगळं जाणून आता हा योग्य प्रसंग आहे, आता मी देह ठेवला पाहिजे हे त्याने जाणलं आणि मग ते भगवंतासमोर निवेदन करतात. माझी अत्यंत शुद्ध कामना रहित, आता माझी बुद्धी जी आहे ती शुद्ध आहे, आता कुठल्याही प्रकारचा विकार त्यामध्ये नाही, कुठल्याही कामना अजून मला काही मिळवायचं आहे असं पण नाही. मागण्यास आलो, आम्ही आलो मागणेनं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. हे जे अभंग पुढे पुढे संतांनी लिहिलेले आहेत त्या सगळ्यांचं मूळ जे आहे, मूळ स्रोत जे आहे ते सगळं हे महाभारत आणि हे सगळं गीता हेच आहे. म्हणून कामना विरहित अशी बुद्धी माझ्या ठिकाणी आहे, म्हणून ती बुद्धी या मृत्यूसमयी मी भगवंता तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. आत्तापर्यंतचे अनेक प्रसंग जीवनातले, भीष्मांचं एवढं मोठं आयुष्य, एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, ते युद्ध होऊ नये म्हणून कितीतरी प्रयत्न केले पण त्या सगळ्यांमध्ये अपयश आलं. धृतराष्ट्राला कितीदा तरी सावधान केलं असलं तरीसुद्धा पुत्रमोहाने धृतराष्ट्र चांगल्या गोष्टीकडे लक्षच देत नव्हता, कारण त्यांना आपल्या पुत्राचंच भलं व्हावं एवढंच त्यांना ज्याला समजतं. त्याच्याबद्दल आताही सध्या तेच चालू आहे. आपण काल परवा जी भाषणं ऐकली त्याच्यामध्ये तेच होतं. म्हणून श्रीकृष्णांना भीष्माने प्रतिज्ञा केली आणि इकडे कृष्णाने पण ठरवलं होतं. जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन त्यांच्याकडे जेव्हा आले, तो एक प्रसंग फार चांगला आहे आणि त्यास ते म्हणतात तुम्हाला काय देऊ, तुम्ही काय घ्याल. तेव्हा ते म्हणतात की तुमच्यापैकी माझं सगळं सैन्य जे आहे ते सगळं सैन्य तुम्हाला दे. या म्हणजे नारायणी सेना, त्याला नारायणी सेना म्हटलेलं आहे. दुर्योधनाने हाच विचार केला की नारायणी सेना जर असेल तर आपलं यश जे आहे ते हमखास आहे आणि म्हणून त्याने तेच मागितलं. आणि अर्जुनाचा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा अर्जुन म्हणतात की सख्य तरी खरेच करावे. म्हणून सख्य भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहेत. आणि म्हणून गीतेच्या शेवटी आपण म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हा जो शेवटचा श्लोक आहे ते ज्या ठिकाणी हे दोघे आहेत, अर्जुन आहेत आणि श्रीकृष्ण आहेत, त्या ठिकाणी जय हा आहेच. आणि म्हणून कृष्णाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी या युद्धामध्ये भाग घेईल, तुझा सारथी म्हणून राहील, पण माझ्या हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. आता भीष्मसुद्धा तशाच तोडीचे आहेत. आता हा जर म्हणत असेल तर मी हातात शस्त्र घेणार नाही, तर भीष्म म्हणतात की याला हातात शस्त्र धारण केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि इथे जय कोणाचं झालेलं आहे, कोण जिंकलं यामध्ये, तर भीष्मच जिंकलेलं. म्हणजे भक्तांच्या शब्दामध्ये भगवंत कसा अडकून राहतो याचं हे उदाहरण आहे. आणि भीष्मांना तो प्रसंग आठवतो की माझी प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी या भगवंतांनी रथाखाली उडी मारली
हातात शस्त्र घेणार नाही असं म्हणत असतानासुद्धा एका तुटलेल्या रथाचं चाक घेऊन ते माझ्या अंगावर ते धावून आले रथाचे चाक घेऊन. आणि त्यांच्या अंगावर असंख्य मी स्वतः त्यांच्या अंगावर असंख्य बाणसुद्धा मारलेले होते. आणि त्यामुळे त्या द्वेषाने हे माझ्या अंगावर धावून आले आणि त्यांच्या अंगावर कितीतरी या बाणाने रक्तबंबाळ झालेले होते. ते कृष्णच माझे आश्रय आहेत म्हणून या स्तुतीमध्ये भीष्म सांगतात ते भगवान श्रीकृष्णच माझे आश्रय आहेत. युद्धामध्ये ज्याने ज्याने प्राण सोडले, जसं आपण आत्ता श्लोक पाहिला, अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेव परम या प्रयाती सद्भावम याती नास्त्यत्र संशय. म्हणून भगवंताचं स्मरण करीत असताना प्राणत्याग झाला पाहिजे असं जे गीतेमध्ये सांगितलं, महाभारतात सांगितलं. त्या पद्धतीने आता भीष्म असं सांगतात की त्या युद्धाच्या प्रसंगावर त्या ठिकाणी ज्याने ज्याने युद्धात ते प्राण सोडले त्या सर्वांच्या डोळ्यापुढे भगवान श्रीकृष्ण होते. पण त्या भगवान श्रीकृष्णाला कृष्ण म्हणूनच पाहणारे, माणूस म्हणून पाहणारे, देहामध्ये पाहणारे जे होते त्यांना त्याच्या भगवानाचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी झालं नाही. त्यांच्यापुढे तेच कृष्ण होते. म्हणून सांगतात अंतिमती सागती. आणि तरी पण भगवंताचं दर्शन झाल्यामुळे त्यातील अनेकांना स्वरूपता मुक्ती प्राप्त झालेली आहे असं सांगणारे भीष्माने केलेली स्तुती त्या ठिकाणी आहे. आणि पुढे सांगतात, पुढचा प्रसंग त्यामध्ये येतो की सूत जे आहेत, सूतजी जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारतात. कृष्ण एवं भगवती मनोवाग्दृष्टीवृत्तीभिः आत्मन्यात्मने वेश स्वतःश्वास उपारमन. म्हणजे भीष्माने आपलं मन, आपली वाणी आणि आपली दृष्टी म्हणजे या तिन्ही गोष्टी पार. आपण देवाच्या दर्शनाला जातो, आपलं मन तिथे असतं की नाही सांगता येत नाही, ज्याचं त्याला समजेल. वाणीने आपण सगळे स्तुती करत असतो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, खूप रंगतो त्यामध्ये आपण हे म्हणताना. आपली दृष्टी मात्र, आपलं मन जे आहे ते बाहेर असणारे आपल्या सगळ्या गोष्टीकडे. गाडी ठेवली आहे, जरा आज दूरच आहे, खूपच गर्दी होती, गाडी फारच लांब ठेवायला लागली, गाडीला कोणी स्क्रॅच तर मारणार नाही ना, हे सगळं विचार करत करत आपलं दर्शन सुरू असतं. या ठिकाणी भीष्मांनी आपलं मन, वाणी, दृष्टी या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या भगवंताच्या चरणाचे लीन करून टाकलेल्या आहेत आणि तिथेच त्यांचे प्राण विलीन झाले भगवंतामध्ये. आता दोन गोष्टी या ठिकाणी आहेत. मला अनेक दिवसांचा हा प्रश्न होता. आपल्या पंचांगामध्ये 2 तिथी दिलेल्या आहेत, भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी. कुठल्याच वाचनामध्ये मला याचं स्पष्टीकरण काही सापडलं नाही. रोहन उपळेकर म्हणून एक चांगले साधक आहेत, तिकडे मला वाटतं तुमच्या चिपळूणकडचे आहेत, ते पुरीनं ते फलटणचेच आहेत. पण त्यांना मग जेव्हा विचारलं तेव्हा त्याने मला हे पूर्णपणे विस्तृतपणे सांगितलं की माघ शुद्ध अष्टमी ही जी तिथी आहे ती तिथी म्हणजे भीष्माष्टमी आणि माघ शुद्ध द्वादशी ही तिथी म्हणजे भीष्म द्वादशी. म्हणजे शुद्ध अष्टमीला भीष्मांनी आपले प्राण सोडले, देहत्याग केला आणि भीष्म द्वादशी म्हणजे त्यानंतरच्या 4 दिवसानंतर माघ शुद्ध द्वादशीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता या भीष्म पितामहांनी जेव्हा देह सोडला त्यावेळेस अनेक देवता त्या ठिकाणी आकाशातून नगारे वगैरे वाजवत होते. खाली मनुष्य जे होते, जे सैनिक होते, त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी भीष्मांचा निर्याण प्रसंग जो आहे त्यामध्ये सुद्धा एक प्रकारे आनंदच व्यक्त केलेला आहे. आता हा फरक लक्षात घ्या. आपल्या घरातलं एखादं निर्याण, आपल्या घरातली पुण्यतिथी त्याला आपण श्राद्ध म्हणतो, वर्षश्राद्ध म्हणतो. आणि संतांची पुण्यतिथी जी आहे, संतांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शोक नसतो. आपल्या घरामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष शोक असेल, पुढे पुढे तर ते सगळं रुटीन होऊन जातं. हा फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे. याचं कारण काय की हे जे महापुरुषच आहेत, हे जे संत आहेत ते त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी लीन होतात. आणि आपल्या बाबतीत विचार केला तर सगळ्या मुलांची नावं, चांगली देवतांची नावं ठेवली. आमचे
सुनीलदादा चिंचोळकर सांगायचे प्रवचनामध्ये, अरे राम कहाँ है, राम लगेच समोर उभा, लक्ष्मण कहाँ है, लक्ष्मण समोर उभा, भरत झाला, शत्रुघ्न झाला, चारही मुलांची नावं एवढी चांगली ठेवली. आणि ते मृत्यूशय्येवर पडलेले जे आजोबा आहेत ते विचारतात, अरे तुम सब लोग यहाँ हो तो तेव्हा दुकान पर कोण आहे, आणि दुकान पर कोण आहे असं म्हटल्यानंतर त्यांचा देहत्याग झालेला आहे. सुनीलदादा फार चांगल्या प्रकारे सांगायचे या गोष्टी. मग ते म्हणतात की निर्जीव असं जे कुलूप असतं दुकानाचं, ती कुलपाची योनी पण त्याला मिळाली, की जे कुलूप दुकान सोडून कुठेच जात नाही. आणि माणूस येतो, पुन्हा सकाळी दुकान उघडतो, कुलूप तिथेच असतं, 24 तास तिथेच असतं. 24 तास सत्संग त्या दुकानाचा त्या कुलपाला होतो. आणि आपण भगवंताच्या एवढ्या जवळ असूनसुद्धा आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही. पुन्हा सुनीलदादाचं अजून एक वाक्य या ठिकाणी आठवतं, निअरर दी चर्च फार्दर दी क्राइस्ट. जो जितका भगवंताच्या जवळ असेल, निअरर दी चर्च, तितका तो भगवंतापासून दूर असतो, फार्दर दी क्राइस्ट. इंग्रजी म्हण असल्यामुळे क्राइस्ट आणि चर्च शब्द आहेत, पण याचा अर्थ असा की जितका भगवंताच्या जवळ असतो, जसा पुजारी शब्द आहे, पुजारी शब्द याच अर्थाने आहे. पुजारी मूळ शब्द पूजेचा अरी, अरी म्हणजे शत्रू. आपण पाहतो, टी व्हीवर नेहमी पाहतो, तिकडे पंढरपूरला पूजा चालू आहे, प्रत्येकजण काहीतरी हार, फुलं, तुळशी हार आणून भगवंताच्या चरणावर वाहतात. तिथले पुजारी त्यांनी वाहिल्यानंतर 1 सेकंदाचाही अवकाश नसतो, ते काढतात आणि बाजूला टाकून देतात. म्हणजे ते पहिल्याने केलेल्या पूजेचे अरी म्हणजे शत्रू असतात. म्हणून हा पुजारी शब्द मुळामध्ये पुजाली शब्द आहे, पुजारी झाला. आणि आपल्या देऊळगाव राजाला जी बालाजीची पोथी आहे, त्या पोथीमध्ये हा अर्थ मला त्यामध्ये सापडला, की खऱ्या अर्थाने पुजारी म्हणजे तसं या ठिकाणी आपला भाव आणि तिकडे भीष्मांचा भाव यामधला फरक जो आहे तो आपण लक्षात घ्यावा. म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी ते म्हणतात, आता सगळ्या युधिष्ठिर, त्यांचे बंधू वगैरे सगळ्यांना सांगतात की आता उचित अशा प्रकारे यांचा अंत्यसंस्कार करा. आणि तो अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाला आणि भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरामध्ये आले. आता धृतराष्ट्राची आज्ञा घ्यायची, कारण ते वडील आहे ज्या कौरव कुळामध्ये, आणि कृष्णांची परवानगी घेऊन युधिष्ठिराने पुढे आपले परंपरागत जे राज्य आहे, साम्राज्य आहे, त्याचे पालन करण्यामध्ये त्याने सुरुवात केली. अशा प्रकारे हा 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे युधिष्ठिर राज्य प्रलंभो नाम 9मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळणार आहोत. तोपर्यंत थोडंसं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद.